बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथील बहुचर्चित विलास घुले खून प्रकरणानं आता एक वेगळं वळण घेतलंय। या प्रकरणातील संशयित आणि खासदार बजरंग सोनवणे यांचे सुपुत्र सौरभ सोनवणे यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी विलास घुले यांच्या कुटुंबियांनी जीव धोक्यात घालून टोकाचं पाऊल उचललंय। घुले कुटुंबियांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत आणि ठोस कारवाईचे आश्वासन मिळत नाही तोपर्यंत पाण्याच्या टाकीवरून खाली उतरणार नाही असा आक्रमक पवित्रा कुटुंबांनी घेतलाय। या आंदोलनामुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली असून प्रशासनाचे धाबेदार आणले। 20 जून रोजी केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले या तरुणाची चाकून सपासप वार करून अत्यंत निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती। या धक्कादायक खुनामुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली होती। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीनं तपास चक्र फिरवली आणि या प्रकरणात आतापर्यंत तब्बल 10 आरोपींना गजाआड केलंय। या प्रकरणाची पाळेमुळे राजकीय वर्तुळाशी जोडली गेल्याचा संशय व्यक्त होत आहे। या खून प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे सुपुत्र सौरभ सोनवणे यांचे नाव समोर आल्यानं खळबळ उडाली होती। पोलिसांनी यापूर्वी सौरभ सोनवणे यांची चौकशी देखील केली आहे, मात्र केवळ चौकशी न करता सौरभ सोनवणेला मुख्य आरोपी करून तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी घुले कुटुंबियांनी लावून धरली। एकीकडे घरातला तरुण करता मुलगा गमावल्यानं दुःख असताना दुसरीकडे सोशल मीडियावरून घुले कुटुंबाला टार्गेट केलं जात असल्याचा आरोप देखील कुटुंबियांनी केलाय। काही समाजकंटकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून रमेश घुले, दिवंगत विलास घुले आणि त्यांच्या पत्नीची जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे। आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना ही मानसिक छळवणूक थांबवावी अशा खोट्या पोस्ट करून बदनामी करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी दुसरी प्रमुख मागणी आंदोलक कुटुंबाने केली आहे। घुले कुटुंबीय पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत असल्याची माहिती मिळतात टाकळी गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाचा मोठा ताफा तातडीनं गावात दाखल झालाय। पोलीस अधिकारी आणि स्थानिक प्रशासन सध्या पाण्याच्या टाकीखाली ठाण मांडून असून लाऊडस्पीकर आणि इतर माध्यमांतून घुले कुटुंबाची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र ठोस आश्वासन मिळेपर्यंत मागे न हटण्याच्या निर्धारावर कुटुंब ठाम असल्याने गावात सध्या कमालीचे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे।